डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण अतिशय सोप्या पद्धतीने एक टॉपिक शिकणार आहोत. तो की डेली तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगमध्ये वापरण्यात कामात येणार आहे. तोच टॉपिक म्हणजे मे हॅव टू. मे हॅव टू याच्या वाक्यात उपयोग कसा करावा ते आज आपण या व्हिडिओत शिकणार आहोत. तर मे हॅव टू म्हणजे काय? कदाचित करावा लागेल. म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मला करावी लागणार आहे असं सांगताना, लिहिताना तुम्हाला मे हॅव टूचा वापर करून दाखवायचा आहे. तो कसा? फॉर एक्झाम्पल, मला माझे घर कदाचित विकावं लागेल. मला माझे घर कदाचित विकावं लागेल असं जर इंग्लिशमध्ये सांगायचे असेल तर मे हॅव टूचा वापर करून तर कसं लिहितात, कसं वाक्य तयार होईल बघा. मला माझे घर कदाचित विकावं लागेल. आय मे हॅव टू सेल माय हाऊस. मे हॅव टू. आय मे हॅव टू सेल माय हाऊस असं या मे हॅव टूचा वापर करून तुम्हाला हे वाक्य सांगता येईल. काय अर्थ झाला? आय मे हॅव टू सेल माय हाऊस म्हणजे काय? मला माझे घर कदाचित विकावं लागेल. म्हणजे मे हॅव टूचा अर्थ काय झाला? तर कदाचित, शक्यता आहे, तर मला ही क्रिया करावी लागणार आहे हे दाखवण्यासाठी मे हॅव टूचा वापर केला जातो. सेकंड एक्झाम्पल, मला कदाचित शिक्षण सोडावं लागेल. मला कदाचित शिक्षण सोडावं लागेल असं जर सांगायचे असेल इंग्लिशमध्ये मे हॅव टूचा वापर करून तर काय सांगणार? मला म्हणजे काय? आय मे हॅव टू लिव्ह एज्युकेशन. I may have to live education. I may have to live education किंवा I may have to live study. मला शिक्षण कदाचित सोडावं लागेल हे सांगताना मे हॅव टूचा वापर असा करावा लागतो मित्रांनो. नेक्स्ट, तिला कदाचित इथं आज थांबावं लागेल. तिला कदाचित आज इथं थांबावं लागेल असं जे सांगायचे असेल इंग्लिशमध्ये मे हॅव टूचा वापर करून तर असं लिहा. असं सांगा, तिला म्हणजे शी may have to. She may have to stay. She may have to stay here today. She may have to stay here today. She may have to stay here today. असं या मे हॅव टूचा वापर करून वाक्य तुम्ही शेकडो तयार करू शकता. ओके, अंडरस्टूड? तर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि मे हॅव टूचा वापर जर समजला असेल तर तुम्ही या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. ओके, थँक्स.